आदरणीय विक्रमदादा कोळेकर आपले विचार व्यक्त करतील। व्यासपीठावर उपस्थित मिरज शहरातील सर्व नेते मंडळी व माझ्या समोर उपस्थित सर्व नागरिक व बंधू, मी फक्त 2014ची आठवण करून देणार आहे। कारण आपल्याला एक दोन भाजपच्या लोकांनी संघाने एक दोन पिल्ली सोडली होती। ती पिल्ली सांगायची भ्रष्टाचार खूप झालाय, काळा पैसा स्विस बँकेत अडकलाय आणि असंच बरंच काय काय आपल्याला सांगायचे। आणि त्यांनी आम्हाला आपल्याला रामराज्य आणण्याचं आश्वासन दिलं आणि लोकांना खरोखरच वाटायला लागलं की खरं काय वेगळं आता चालू आहे, ते खूप वाईट परिस्थिती आहे आणि खूप चांगली परिस्थिती येणार आहे। पण आपण सर्वजण त्या आश्वासनाला भुललो आणि 5 वर्ष सत्ता दिली त्यांच्या ताब्यात। पण 5 वर्षात त्यांनी काहीच करू शकले नाहीत। त्यावेळी म्हणले 5 वर्ष कसं पुरणार, 70 वर्षाच्या आधीची सत्ता होती, अजून आम्हाला पाहिजे। आता 10 वर्ष दिले तरी अजून त्यांना 15 वर्ष पाहिजे झाले। खरं तर हे लबाड लाडगं ढोंग करते आणि लगीन करायचं सॉंग करते। खरं तर यांच्याकडून काही होणार नाहीये। आपल्यालाच आता बदलावं लागेल। आपल्यालाच ह्या मोदी सरकारला, जातीवादी सरकारला, गोरगरिबाच्या विरोधातल्या सरकारला पाडून एक सामान्य माणसाचा, जनतेचा विचार करणारं सरकार निवडून आणायचं आहे। दुर्दैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये विशालदादा काँग्रेसमधून प्रयत्न करत असताना काही अडचणीमुळे त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली, तेही जनतेच्या आग्रहाखातर। कारण विशालदादांना लोकसभेची, विधान परिषदेची ऑफर दिली होती, राज्यसभेची ऑफर दिली होती। पण खरं तर ते काहीतरी देऊन शांत बसवायचं लॉलीपॉप असतं, ते द्यायचं आणि शांत बसायचं। पोरग रडायला आलं ना, लॉलीपॉप द्यायचं आणि शांत बसायचं। खरं त्यातून काही मिळत नसते। अशा प्रकारचं ऑफर होती, हे जनतेला माहित होतं, दादांनाही माहित होतं। म्हणून खरं कायदा करणारं आणि देशाचा विकास करण्यासाठी लोकसभेत जायला लागतं। त्यामुळं आपल्या सर्वांच्या आग्रहानं विशालदादा या निवडणुकीत उभे आहेत। विशालदादांचं चिन्ह आहे लिफाफा। आपण 17 नंबरच्या लिफाफा, विशाल प्रकाशराव पाटील यांचं चिन्ह आहे लिफाफा, उदाहरणार्थ बंद पाकिट, या चिन्हावर आपण त्यांना बटन दाबून या भागातून चांगल्या मताने निवडून देऊया। कारण आम्हाला हक्कानं त्यांच्याकडे जाऊन बसता येईल की दादा आम्ही तुम्हाला लीड दिलंय, आमच्या या भागातली कामं व्हायला पाहिजेत। कारण आपल्या भागातला खरं खासदारांना लक्ष देऊन, फंड देऊन काही कामं केली पाहिजेत, अशी बरीच कामं आहेत। तसं तर आमदारांचं पण काम पाहिजे तसं या भागात नाही आहे। पालकमंत्री, आपल्या तालुक्याचा आमदार हा पालकमंत्री असून सुद्धा काही फायदा नाही आहे। कारण रेल्वे फाटकचा प्रश्न आपण बघितला, आपल्या सर्वांना सांगलीला जायचं म्हणलं तर रस्ताच नाही आपल्या हक्काचा। रेल्वे फाटकाच्या ज्या विषयामध्ये खरं तर भाजपनंच एक नाटक केले, लेटर काढलं आणि बंद केला अचानक रस्ता। जेव्हा आपण नागरिकांनी जेव्हा आंदोलन ते एकदम जोरदार आंदोलन केलं, त्यावेळेलाच पालकमंत्र्यांना तिथे यावं लागलं आणि तो रस्ता उघडावा लागला। पण हा जो पर्याय जो त्यांनी तात्पुरता केलेला आहे तो कायमचा नाही आहे। आपल्यासाठी सांगलीला डायरेक्ट रस्ता जोडणारा डीपी रोड आहे, तो लवकरात लवकर करून घेतला पाहिजे। अन्यथा आपल्या सर्वांच्या जिथले जे प्लॉट आहे, जिथला भाग आहे, तो विकसित होणार नाहीये, प्लॉटला चांगला भाव मिळणार नाहीये। त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की या भागाच्या विकासासाठी, संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी विशालदादा पाटील यांच्या लिफाफा या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करावा, एवढंच मी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।